जिल्हा परिषद शाळा म्हटलं की आपल्या समोर येते ती मोडकी तोडकी कवले फुटलेली शाळा। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथील जिल्हा परिषद शाळा देखील अशाच प्रकारची होती। शाळा म्हणजे लई खालच्या पातळीत म्हणजे व्यवस्थाच नव्हता शाळेत, कशाची व्यवस्था नव्हता। बाथरूम आहे, पाणी नव्हता, सगळीकडं अस्ताव्यस्त पडलेले साहित्य आणि कलर वगैरे केलेले नव्हता आणि झाडं झुडपे गार्डन वगैरे काहीच नव्हतं। मुख्याध्यापक महंतेश्वर कट्टीमनी यांनी शिक्षक तसेच पालकांच्या सहकार्यानं आपल्या शाळेचं रूपच बदलण्याचा निश्चय केला आणि त्या दृष्टीनं प्रत्यक्ष कामास सुरुवात देखील केली। पाहता पाहता त्यांनी या शाळेचं रूपडच पालटवलं। तेव्हा मी एप्रिलमध्ये हजर झालो। मे आणि जून 1.5 महिने सुट्टी होता। 1.5 महिने सुट्टीमध्ये हे 2022ला 1.5 महिने सुट्टीमध्ये शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तेव्हाचे सुरेश पाटील आणि माझ्या शाळेतील एक शिक्षक श्री रमेश जुजगार सर यांच्या सहकार्याने मी 1.5 महिन्यात शाळेचा चेहरा मोहरा बदलून टाकलो। सर्व अध्यक्ष आणि शिक्षक मला सहकार्य केले। गावातले काही लेबर हे ते वगैरे पेंटिंग काम, झाडू लावून आपलं गार्डनचं काम, परसबाग, पाण्याची व्यवस्था, पाणी टाकी बसवलो, सगळं व्यवस्था केलो, पाण्याचं व्यवस्था केलो। हे सगळं 1.5 महिन्यामध्ये सगळं ओके काम केलो। मुलं शाळेत आले आणि माझं कार्यालयही बनवलं त्यामध्येच ऑफिस। मग हे शिक्षक पण ऑफिसमध्ये आल्यानंतर कार्यालयामध्ये आल्यानंतर विचारले मला, सर हे आपलं कार्यालय आहे का, आपलंच आहे का, आपल्याच शाळेचं आहे का? मग विद्यार्थी म्हणाले आले की नवीन शाळा बघून एकदम खुश झाले मुलांना, म्हणजे नवीन असं कात टाकलेला सापासारखा शाळा झाला। ते बघून मुलं एकदम आनंदित झाले। आज मैंदर्गी येथील जिल्हा परिषद कन्नड शाळेमध्ये सुसज्ज अशा भौतिक सुविधा आहेत। शाळेमध्ये विविध शैक्षणिक उपक्रम राबवल्यामुळं खाजगी शाळांमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा याच जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतलाय। मुलींचा ड्रेस आणि जेवण, पाण्याची व्यवस्था, गार्डन, परसबाग ही सगळं आता सध्या एक नंबर उत्कृष्टमध्ये ठेवलेलं आहे। माझ्या शाळेत वांगी, टोमॅटो, मिरची, अजून चुका, पालक, कोथिंबीर ही सर्व माझ्या शाळेत सध्या परसबागेत तयार आहे। मी शक्यतो माझे जेवणाचं तयारी जो असतो मुलांना ते इथूनच परसबागेमधूनच घेऊन मी भाजीपाला देतो आहे। ह्या पद्धतीने आता सध्या विशेष म्हणजे माझ्या शाळेचं पट वाढलेलं आहे। ही सगळ्या व्यवस्थेमुळे माझ्या शाळेचे पट कमीत कमी 30 ते 35 पट वाढलेले आहे मी आल्यापासून 2 वर्षात। पहिलीला गेल्या वर्षी दरवर्षी 30चा आतपट होत होता, आता 57 गेल्या वर्षी झाले पट। गेल्या वर्षी 57 पट झाले आणि 2 तुकड्या झाले पहिलीमध्ये। कारण काय, दुसऱ्या शाळेत गेलेले इथलं मुलं, ह्या आमच्या शाळेतल्या मुलं कर्नाटकमध्ये गेलेले, दुसऱ्या शाळेत गेलेले मुलं आता ही शाळेच्या परिस्थिती बघून रिटर्न माझ्या शाळेत ॲडमिशन घेतले। विशेष म्हणजे या शाळेत शिकणारी बहुतांश मुलं ही शेतकरी, शेतमजूर तसेच कामगारांची आहेत। अभिमानास्पद बाब म्हणजे ज्या मुलांनी विमान केवळ चित्रात किंवा आकाशात पाहिलेलं होतं त्या मुलांना प्रत्यक्ष विमानातून सहलीला नेण्याची किमया देखील या शाळेनं साधली आहे। सहलीची व्यवस्था केलो, विमान सहल। गेल्या वर्षी म्हणजे दिल्लीला गेलो होतो, त्याच्या अगोदर वर्षी बेंगळूरला बाय प्लेन। दिल्लीमध्ये मुलांना कधी पाहिलं नाही विमान म्हणजे काय, विमान म्हणजे काय पाहिलं नाही असं काही मुलं घाबरले, काही मुलं आनंदी झाले आणि त्यांच्या तोंडातून शब्दच येत नव्हतं काय सांगावं आनंदी होऊन। ह्या प्रकारे सर्वीकडून तेवढा शेतकऱ्याच्या मुलींना घेऊन देईल तेवढ्या पैशाने, एवढंच द्या तेवढंच द्या असं नाही, त्यांनी देईल तेवढे पैसे घेऊन मी थंडीत 0 टेम्परेचरचा थंडी होता डिसेंबरमध्ये दिल्लीला, तसलं टेम्परेचर असतानासुद्धा मुलींना काही ताप थंडी वगैरे न होता व्यवस्थित 8 दिवसाचा प्रवास संपून परत घरी आणलो। हा
मुलं आनंदी, म्हणजे मी आनंदी आहे. या जिल्हा परिषद शाळेनं विद्यार्थ्यांना गुणवत्तेबरोबरच उत्तम दर्जाच्या भौतिक सुविधा देखील पुरवल्या आहेत. गुणवत्तेच्या भौतिक सुविधांच्या बाबतीत जिल्हा परिषद शाळा देखील मागे नसल्याचं या शाळेनं सिद्ध केलंय. या शाळेनं निर्माण केलेली गुणवत्तेची ही पायवाट इतर शाळांसाठी देखील प्रेरणादायी आहे. अशोक कांबळे, मॅक्स महाराष्ट्र, सोलापूर.